नमस्कार बालमित्रांनो, त्रिकी उदाहरणेच्या भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आज एक त्रिकी उदाहरण पाहणार आहोत। बघा, स्टार 3 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या संख्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे। तर स्टारच्या जागी असणारा अंक कोणता? अत्यंत सोपी पद्धत आहे। बघा, या ठिकाणी हा फरक दिलेला आहे आपल्याला 4995। तर फरकातली ही जी सर्वात आधीची संख्या आहे, अंक आहे, तो अंक आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 मिसळायचा आहे। 4 अधिक 1 बरोबर किती? 5। आणि या ठिकाणी आपलं 5 हे उत्तर बरोबर आलेलं आहे। स्टारच्या ठिकाणी 5 हा अंक असणार आहे। तर खरंच ही ट्रिक व्यवस्थित आहे का, बरोबर आहे का, याची आपण टॅली करून बघूया। तर बघा, आता 5 जर का आपण या स्टारच्या ठिकाणी ठेवला तर वाचा, संख्या सांगा। 5325। मग ह्या 5 ची स्थानिक किंमत आणि ह्या 5 ची स्थानिक किंमत ह्यामधला आपल्याला काय करायचं आहे? फरक काढायचा आहे। तर ह्या 5 ची स्थानिक किंमत किती आहे मला सांगा? 5000। आणि या 5 ची किंमत किती आहे? 5। स्थानिक किंमत आहे 5। तर यांची आपण वजाबाकी करूया। 5 9 9 4 4995 म्हणजे हे आपलं उत्तर काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे। हे गणित सगळ्यांना समजले, ही ट्रिक सगळ्यांना समजली। अत्यंत सोपी आणि 1 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर काढता येईल, की सोपी ट्रिक आहे। मित्रांनो, आता आपण ट्रिकी उदाहरणामधलं दुसरं उदाहरण पाहणार आहोत। बघा, 20 नंतरची 11वी समसंख्या कोणती? असं उदाहरण पाहिल्यावर काय करायचं? आधी सम विचारली का विषम विचारली आणि कितीच्या नंतरची विचारली हे आधी लक्षात घ्यायचं। आता बघा, खूप सोपं आहे। आपल्याला किती संख्या विचारली? 11। आणि 2 समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा। म्हणून 11 गुणिले 2 किती आलं उत्तर? 20। आता 20 नंतरची विचारली म्हणून काय करायचं? 20 अधिक 22 किती आलं उत्तर? 42। तर अशा प्रकारे आपलं उत्तर हे 42 झालेलं आहे। 11वी समसंख्या कोणती आलेली आहे? 42। समजलंय सगळ्यांना? आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया। बघा, 47 च्या आधीची 7वी विषम संख्या कोणती? आधीची विचारले आणि कोणती संख्या विचारले? विषम संख्या विचारली। आता हाच नियम, हे आपण गणिताला हाच नियम। बघा, 7वी विषम संख्या, मग 2 विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा। 7 गुणिले 2 किती आलं? 14। आता 47 च्या आधीची विचारले आपल्याला म्हणून काय करायचं? 47 वजा 14 किती आलं उत्तर? 33। तर बघा, 47 च्या आधीची 7वी विषम संख्या कोणती आहे? 33। समजलं सगळ्यांना? मित्रांनो, आता आपण पुढचं उदाहरण पाहूया। x वजा 3 या समसंख्येनंतर येणारी 25वी समसंख्या कोणती? बघा, तर आपण काय करायचं? आपल्याला किती समसंख्या विचारली? 25। 25 गुणिले 2 समसंख्यांमध्ये फरक किती असतो? 2। 25 गुणिले 2 बरोबर किती आलं? 50। आता आपण काय करायचं? x वजा 3 नंतर विचारले ना, समसंख्येनंतर म्हणून अधिक 50। बघा, आपलं उत्तर काय आलं? x अधिक 47। 50 वजा 3 किती आलं? 47। आपलं उत्तर काय आलंय? x अधिक 47। आता आपण हे त्यानंतरचं पुढचं गणित बघूया। 20 पूर्वीची 5वी विषम संख्या कोणती? बघा, 20 ही कशी संख्या आहे? सम आहे का विषम आहे? सम। आणि आपल्याला विचारली कोणती? विषम। तर सम आणि विषम हे 2 शब्द कसे आहेत? विजातीय शब्द आहेत किंवा विरुद्धार्थी शब्द आहेत। मग आता बघा, आपल्याला किती संख्या विचारली? 5। मग 2 विषम संख्यांमध्ये फरक 2। 5 गुणिले 2 किती आलं? 10। आता आपल्याला विजातीय संख्या झाल्या ना, इथं दिली सम आणि विचारली विषम म्हणून आपण काय करायचं? यातून 1 वजा करायचं। किती आलं? 10 वजा 1 9। मग आपल्याला पूर्वीची विचारली, 20 च्या पूर्वीची विचारली म्हणून आपण काय करायचं? 20 वजा 9 किती आलं? 11। बघा, 20 पूर्वीची 5वी विषम संख्या 11 हे आपलं
आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही सुद्धा चेक करा बरं 20च्या पूर्वीची 11 संख्या